नमस्कार, मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण अवसरी फाटा या ठिकाणी PWD कार्यालय या ठिकाणी आलो आहोत. तर आता आपल्या समवेत मंचर नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात आणि त्यांच्या समवेत सर्व नगरसेवक हे आहेत. आता हे PWD कार्यालय या ठिकाणी आले. काय नक्की विषय आहे या ठिकाणी? आता ह्या पावसाळ्यामध्ये मंचर शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत. खरं तर मंचर नगरपंचायतच्या माध्यमातून अनेक खड्डे बुजवायचं कामही या ठिकाणी चालू आहे व जेवढे शक्य होतील तेवढे खड्डे बुजवण्याचं काम नगरपंचायतमार्फत केलं जाईल. परंतु यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हे रस्ते वर्ग असल्यामुळे हे रस्ते त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी अभियंता कुंभार साहेब यांच्याकडे आलो व त्यांना एक निवेदन दिलं की या मंचर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, जे रस्ते आपल्याकडे वर्ग आहेत त्या रस्त्यांवरती तात्काळ खड्डे बुजवून घ्यावेत अशी त्यांना एक निवेदन आम्ही या ठिकाणी सर्वांनी दिलं. त्यांनी याच्यावरती सांगितलेलं आहे की आम्ही तात्काळ पाहणी करून या ठिकाणी ते खड्डे बुजवायचं काम करू व त्याचप्रमाणे चांडोली रोड असेल व चांडोली रोड हा रस्ता अतिशय खड्डेमय झालेला आहे. याच्यासाठी काहीतरी निधीची उपलब्धता त्यांच्या बजेटमध्ये करण्याची एक विनंती आम्ही त्या ठिकाणी त्यांना केलेली आहे व तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणावरील पिंपळगाव रोड असेल, चांडोली रोड असेल, मंचर शहरामधील अनेक रस्ते असतील त्या ठिकाणावरील खड्डे बुजवायचं काम त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. व यापूर्वी आम्ही त्यांना 6/7/2026 या दिवशी एक निवेदन एक पत्र पाठवलं होतं. पत्र व्यवहार त्यांच्याबरोबर केला होता, परंतु अद्याप त्याच्यावरती काय पत्र आहे त्यावरती मंचर नगरपंचायत हद्दीतील जुना चांडोली रोड, पिंपळगाव रोड व मंचर शहरातील इतर रस्ते हे तातडीने यावरती दुरुस्ती करून ते पूर्ववत करण्यात यावे जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता. सगळं बरोबर आहे, पण जो जुना चांडोली रोड आहे तो रोड पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. तिथं खड्डे बुजून उपयोग नाही, तिथं नवीन रोड तयार व्हावा असं नागरिकांचं म्हणणं आहे. नक्कीच नागरिकांचं नाही, आमचंही म्हणणं तेच आहे. आम्ही लोकप्रतिनिधी असल्याकारणाने आम्ही नक्कीच या आपल्या विभागाचे आमदार माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्याकडेही चांडोली रस्त्यासाठी होण्यासाठी निधीची मागणी केलेली आहे. व आता आपण पाहिलं असेल कुंभार साहेब यांनाही आम्ही सांगितले तुमच्या बजेटमध्ये चांडोली रस्त्याचा कुठंतरी त्याच्यात उल्लेख करावा व तो रस्ता लवकरात लवकर करून घ्यावा. परंतु याच्या व्यतिरिक्त आत्ता आपण तात्पुरत्या स्वरूपात किमान नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून याच्यासाठी खड्डे तरी आत्ता तात्पुरत्या स्वरूपात बुजवून घ्यावे अशी विनंती या ठिकाणी आम्ही केलेली आहे. व शक्य जर त्यांच्याकडून शक्य नाही झालं तर नगरपंचायतला जेवढं शक्य होईल त्याप्रमाणे आम्ही सर्व नगरसेवक असेल सर्वजण तत्पर हे काम करण्यासाठी आणि या मंचर शहरामध्ये खड्डे बुजवण्यासाठी सांगितलेलं आहेत. मात्र आता तुम्ही उपनगराध्यक्ष झाल्यापासून अनेक कामं मार्गी लावलेली आहेत. जनतेतूनही चांगलं तुम्हाला बोललं जाते. नगराध्यक्ष असेल वगैरे ते का नाही सोबत तुमच्या? आता नागरिक ते आता प्रवास बाहेर कुठेतरी यात्रेनिमित्त गेलेले आहेत. आम्ही सर्व नगरसेवक असेल, नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असेल, सर्व नगरसेवक असेल, आम्ही लोकप्रतिनिधी आहे. लोकांनी आम्हाला काम करण्यासाठी सेवकांचं काम अतिशय चांगलं चालू आहे. ज्याच्या त्याच्या प्रभागामध्ये अडीअडचणी आता तुम्ही पाहिले नगरपंचायतमध्ये CO नाही आहेत. खरं तर 2 अधिकाऱ्यांची कमी आहे या नगरपंचायतमध्ये. गेले 7 महिने झालेले इलेक्शन होऊन आणि त्याचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे शासनाकडे, परंतु अद्यापही अजून काही त्याच्यावरती हे झालं नाही. आम्ही आता याची मागणी परत एकदा केलेली आहे. लवकरच CO जर बसल्यानंतर निधी पण आपल्याला मिळेल. आता कामही काही चालू येणाऱ्या भविष्यामध्ये आता चांगली कामं या शहरामध्ये चालू होतील. ते चांगलं काम आमच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा सगळ्यांच्या वतीने करतो. तर आपल्या समवेत लक्ष्मण थोरात उपनगराध्यक्ष हे होते. तर सातत्याने हे नागरिकांची जनतेची कामं करत असतात. सातत्याने जनतेचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावत असतात. आज देखील ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. जे मंचरमध्ये संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडलेत रस्त्याला ते खड्डे बुजवण्यासाठी आज ते PWD कार्यालय या ठिकाणी आले. त्यांनी पत्र दिलं. त्यांना जे अधिकारी आहेत त्यांनी आश्वासन दिले येत्या काळात लवकर ते खड्डे बुजवले जातील. मी सूर्यकांत कुंभार, डेप्युटी इंजिनियर PWD. आता सध्या माझ्याकडे उपनगराध्यक्ष आणि बाकीचे नगरसेवक वगैरे आलेले आहेत. तर साधारणतः त्या नगरपंचायत हद्दीमधले जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे रस्ते आहेत तर त्याच्यावर जे काही खड्डे वगैरे पडलेले आहेत ते तात्काळ भरण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. तर मी आता तातडीने ह्या रस्त्यांची खड्ड्यांची पाहणी करायला सांगतो आणि तातडीने अर्जंट भरून घेऊ आपण आणि रस्ते वाहतुकीत सुस्थितीत ठेवू आपण.
सर साधारणतः जुना चांदोली रोड 40 बंगला रोड जो आहे तो पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत म्हणजे खड्डेमय झालेला आहे संपूर्ण. तर त्याच्यावरती आता सध्या तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे नूतनीकरण झालं पाहिजे, नवीन रोड झाला पाहिजे. त्याबाबत काय सांगतो? तो रस्ता आता एडीबी मधून मंजूर आहे आपला 470 कोटी रुपये त्यांना. तो पिंपळगाव फाटा, परंतु जुना चांदोली रोड जुना चांदोली रोड 40 बंगला रोड जो तो PWDच्या अंतर्गत येतो. अच्छा, त्याची तातडीने पाहणी करून हा. आपण खड्डे वगैरे भरून घेऊ आणि वाहतुकी सुस्थितीत ठेवू आपण. आणि त्याला पुढील बजेटमध्ये वगैरे पैसे काही उपलब्ध होतात का त्यासाठी प्रयत्न करूया.